ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. रात्रीच्या त्या रक्तरंजित घटनेनंतर संपूर्ण गावावर एक अजब शांतता पसरली होती. वडाच्या झाडाखाली घडलेला हल्ला, वृद्धांचा मृत्यू आणि त्याच्या हातातून विश्वासला मिळालेली ती रहस्यमय चावी, या सगळ्यामुळे विश्वासच्या मनात भावनांचा प्रचंड वादळ उठलं होतं. त्याच्या खांद्यावरची जखम अजूनही ठणकत होती, पण मनावर झालेली जखम त्याहून खोल होती. कारण त्या वृद्धाने मृत्यूपूर्वी सांगितलेलं एकच वाक्य त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होतं. तुझ्या वडिलांचं नाव स्वच्छ कर, सत्य अजून जिवंत आहे. पहाटे विश्वास अंगणात एकटाच बसला होता. हातात ती जुनी पितळी चावी, त्याच्यावर काळाचा ठसा उमटला होता. पण तिच्यात दडलेलं होतं अनेक वर्षांचं गुपित. तेवढ्यात पुष्पा शांतपणे त्याच्याजवळ आली. तिच्या हातात हळदीचं दूध होतं. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, तुझ्या जखमेपेक्षा मला तुझ्या डोळ्यातील वेदना जास्त दिसते. विश्वास हलकसा हसला, माझ्या वेदना आता महत्त्वाच्या नाहीत. बाबावरचा खोटा दाग पुसणं महत्त्वाचं आहे. पुष्पाने त्याचा हात अलगद हातात घेतला. मी तुझ्यासोबत आहे, कोणत्याही संकटात. शेवटच्या श्वासापर्यंत. त्या शब्दांनी विश्वासच्या मनाला मोठा आधार मिळाला. त्याने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात निर्धार पाहिला. भीती नव्हती, फक्त प्रेम आणि विश्वास होता. दुपारी विश्वास, दामोदर आणि गणू त्या जुन्या घराकडे निघाले. ते घर अनेक वर्षांपासून बंद होतं. दरवाजावर गंज चढला होता. खिडक्यांच्या फटीतून धूळ आत बाहेर उडत होती. घरात पाऊल टाकताच जुन्या आठवणींचा गंध दरवळला. एका भिंतीवर त्यांच्या आईवडिलांचा जुना फोटो लटकत होता. विश्वास काही क्षण त्या फोटोसमोर उभा राहिला. त्याने मनातल्या मनात प्रण केला, बाबा, आज मी तुमचं सत्य शोधल्याशिवाय इथून जाणार नाही. आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी जुनी कपाटं बाजूला केली. भिंतीवर एक छोटंसं कुलूप दिसलं. विश्वासने वृद्धाने दिलेली चावी त्यात फिरवली. घट्ट. भिंतीची गुप्त कप्पा हळूहळू उघडू लागला. आत एक लहानशी लोखंडी पेटी, काही जुनी कागदपत्रं आणि लाल कपड्यात गुंडाळलेली एक डायरी ठेवलेली होती. विश्वासने ती डायरी हातात घेतली. पहिल्याच पानावर त्याच्या वडिलांचं हस्ताक्षर होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पहिलं पान वाचणार इतक्यात घराबाहेर कोणाच्या पावलांचा आवाज घुमला. सगळे सावध झाले. दामोदरने खिडकीतनं बाहेर पाहिलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला.
विश्वास, आपण एकटे नाही आहोत. घराला चारही बाजूने काही अनोळखी माणसांनी घेरलं होतं. घराभोवती उभ्या असलेल्या त्या अनोळखी माणसांच्या सावल्या खिडकीतून स्पष्ट दिसत होत्या. दामोदरने हळूच पडदा बाजूला केला आणि कुजबुजत म्हणाला, विश्वास, हे साधे लोक नाहीत. प्रत्येकाच्या हातात शस्त्र आहे. गणूने लगेच घरामागचं दार तपासलं, पण तिकडे दोन्ही माणसं पहारा देत उभी होती. काही क्षणासाठी सगळे शांत झाले. वातावरणात मृत्यूसारखी भीती पसरली होती. पण विश्वासच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्याने हातातील डायरी आणि कागदपत्र आपल्या शर्टाखाली लपवली. हे कागद कोणाच्याही हाती लागता कामा नयेत. बाबांचं सत्य यामध्ये बंद आहे. तेवढ्यात मुख्य दरवाजावर जोरदार लाथा बसली. धाड धाड. जुनं दार हादरलं. दुसरी लाथ बसली. तिसऱ्या फटक्यात दार तुटून आत पडलं. काळे कपडे घातलेले 6-7 माणसं घरात घुसली. त्यांच्या चेहऱ्यावर काळे रुमाल बांधलेले होते. हातात लोखंडी रॉड, काट्या आणि पिस्तूलं. त्यांच्या म्होरक्या मोठ्याने ओरडल्या, डायरी आमच्या हवाली करा, नाहीतर एकही जिवंत बाहेर जाणार नाही. त्याचा आवाज ऐकताच विश्वासला खात्री झाली, हे सगळे त्या रहस्यमय सूत्रधाराची माणसं आहेत. विश्वासने उत्तर देण्याऐवजी समोर पडलेली जुनी लाकडी खुर्ची उचलून त्यांच्या दिशेने फेकली. क्षणात झटापट सुरू झाली. दामोदरने एका गुंड्याच्या हातातून काठी हिसकावून घेतली. गणूने दुसऱ्याला ढकलून खाली पाडलं. पण गुंडांची संख्या जास्त होती. एकाने विश्वासच्या जखमी खांद्यावर पुन्हा जोरदार प्रहार केला. वेदनेने त्याच्या डोळ्यासमोर क्षणभर अंधार आला. तरीही त्याने डायरी हातातून सोडली नाही. ही माझ्या बाबांची अमानत आहे. जिवंत असेपर्यंत ती कोणालाही देणार नाही. त्याच्या आवाजात इतका निर्धार होता की काही क्षण गुंडसुद्धा थबकले. बाहेर अचानक पोलिसांच्या सायरनाचा आवाज घुमला. कुणीतरी गुप्तपणे पोलिसांना माहिती दिली होती. सायरन ऐकताच गुंडांमध्ये गोंधळ उडाला. त्याच्या म्होरक्या रागाने ओरडला, माघारी चला, पण डायरी पुन्हा मिळवलीच पाहिजे. ते ज्या वेगाने आले होते त्याच वेगाने घराबाहेर पळून गेले. काही क्षणात परिसर पुन्हा शांत झाला, पण घराची अवस्था भयानक झाली होती. फुटलेलं सामान, विखरलेले कागदपत्र आणि जमिनीवर पडलेले रक्ताचे ठिपके. विश्वासने सुटकेचा निश्वास टाकला. त्याने काळजीपूर्वक डायरी उघडली. आता एक पिवळसर लिफाफा ठेवलेला होता. लिफाफ्यावर त्याच्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, हे पत्र फक्त माझ्या मुलासाठी. विश्वासचे हात पुन्हा थरथरू लागले. त्याने हळूहळू लिफाफा उघडला. आत एक पत्र आणि एक जुना फोटो होता. फोटो पाहताच त्याचे डोळे विसाफारले. त्या फोटोमध्ये त्याचे वडील राघवसिंह आणि गावात सर्वात आदरणीय समजला जाणारा शशिकांत, तिघेही एकत्र उभे होते. पण फोटोच्या मागे लाल शाईने एकच वाक्य लिहिलं होतं,
यापैकी एक मित्र आणि एक विश्वासघातकी आहे. हे वाक्य वाचताच विश्वासच्या अंगावर काटा आला. त्याला जाणवलं आता सत्य अगदी जवळ आहे, पण त्याच वेळी संकटही पूर्वीपेक्षा अधिक भयंकर होणार आहे. त्याने पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, विश्वास, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की माझा खून अपघात नव्हता. आणि हे वाचताच घरात उपस्थित प्रत्येकाचा श्वास रोखला गेला.